नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् इयमत्र दुर्गा आदौ प्रमुखाः वार्ताः। मौनप्रचारे केरलम् अद्य स्थानीय निर्वाचन प्रचारणार्थं मौनप्रचारः प्रथमस्तरनिर्णयः श्वः तिरुवनन्तपुरतः एर्णाकुलपर्यन्तं 7 जनपदाः मतदानकक्षेषु गमिष्यन्ति। शबरिमला शिबिरिशस्य सुवर्णचोरण प्रकरणे पुनः जामनतायाचनां परिपृष्टा ए पद्मकुमारः जाम्यापेक्षायां वादविवादं सम्पन्नं जातमस्ति। अस्य मासस्य 12 दिनाङ्के एतद् विषये विजिलेन्स् न्यायालयं विधि प्रस्तावं करिष्यति। समये एव सुवर्णचोरण प्रकरणे SIT अन्वेषणं मन्दगतो भवति। आरोपणम् अस्ति यत् परिशोधनायां कडकम्पल्लि सुरेन्द्रनस्य नामगमनात् पश्चात् भवति अन्वेषणे सर्पगतिः इति। अन्ततः मृदुभाव स्वीकर्तुं हमास् विभागः निरायुधीकरणार्थं चर्चायै च सञ्जातः भवति इति हमास् स्वनयं व्यक्तीकरोत्। राजनैतिक हमास् विभागस्य निर्देशग्रहणं द्वितीयस्तरशान्तिचर्चायाः प्रगते पश्चात् इत्यस्ति वार्तांशः। साङ्क्रमिक रुग्णबाधायां केरलम् अस्मिन् वर्षे केवलं राज्यस्थ विविधकोणेषु विविध साङ्क्रमिक रोगाणां हेतुना 700 मृताः सन्ति। लेप्टोस्पिरोसिस् रोगेण केवलं 60-300 एव मृतवन्तः। स्वास्थ्यविभागस्य विफलादयाः विषये आशंका वर्धिता। वार्ताः विस्तरेण। चलनचित्रनट्यः आक्रमण अभियोगे प्रवृत्त न्यायालयविचारणायां दिलीप दोषमुक्तः इति घोषणा बहिरागता। घटनासम्बन्धी समूहबलात्कारं सिद्धं समभवत्। पल्सर्सुन्निनः साकं 6 अपराधिनः पातकिनः सन्ति इति न्यायालयात् व्यक्तीकृतम् अस्ति। एर्णाकुलं प्रिन्सिपल् सेक्शन् न्यायालयस्य भवति विधिप्रस्तावः। अभियोजनम् इतः परम् उच्चन्यायालयं प्रति गन्तुं निर्णयं स्याकरोत्। समये एव ईश्वराय धन्यवादं करोति इति दिलीप अवदत्। प्रतिकूलकाले साकं स्थितिवदानां कृते अपि तेन धन्यवादं समर्पयत्। यत् प्रचलितं सर्वं क्रिमिनल् षष्ट्यम् आसीत्। रक्षकाणां मिथ्यांशः प्रकरणं निरस्तं गतम् इति दिलीपः अवदत्। न केवलम् एतत् मञ्जु वारियर् इत्यस्याः उपरि अपि दोषारोपः अकरोत् दिलीपः। राहुल माङ्गुटത്തിൽ पुनः अपि न्यायालये च पतितः भवति। द्वितीयबलात्कारः प्रकरणे अधिजीवितयाः व्यक्तं SIT द्वारा अभिलेखमस्ति। अधिक्रूररीत्या प्रवृत्ता पीडां व्यवस्थापिता अस्ति। अभिजीविता रेप् करणीयमिति राहुलः अनुवर्तिता इति स व्यक्तीकरोत्। क्रूरबलात्कारं पश्चात् विवादात्मकतानं दत्तः इति च सा अवदत्। पूर्वानुमानता जानमनता अपेक्षां राहुलस्य प्रकरणे विवाद अद्य भविष्यति इत्यस्ति वार्तांशः। नट्याः आक्रमणप्रकरणे अन्तः सत्यं जातम् अवाप्तमिति नटः दिलीपः। एतस्य पृष्ठौ षष्ट्यत्रं प्रचलितमिति मञ्जोः प्रत्युत्तरात् पश्चात् एव दिलीपं विरुद्ध्य अन्वेषणं प्रचलितमासीत् इति दिलीपः अवदत्। मुख्य अपराधकं पुरस्ताप्य आरक्षकाः मिथ्यवार्तांशान् प्रसारितवन्तः इति च एषः अवदत्। സർവശക്തനായ ദൈവത്തിന് ആദ്യം തന്നെ നന്ദി പറയുന്നു. സത്യം ജയിച്ചു. ക്രിമിനൽ ഗൂഢാലോചന ഉണ്ട്. ആ ക്രിമിനൽ ഗൂഢാലോചന അന്വേഷിക്കണമെന്ന് മഞ്ജു പറഞ്ഞിടത്തുനിന്നാണ് എനിക്കെതിരെയുള്ള ഗൂഢാലോചന ആരംഭിച്ചത്. അതിന് അന്നത്തെ ഉയർന്ന ഒരു മേലുദ്യോഗസ്ഥയും അവര് തെരഞ്ഞെടുത്ത ഒരു സംഘം ക്രിമിനൽ പോലീസുകാരും ചേർന്ന് ആണ്
ഇങ്ങനൊരു നടപടി ഉണ്ടാക്കിയത്. അതിനായിട്ട് ഈ കേസിലെ മുഖ്യപ്രതിയെ കൂട്ടുപിടിച്ച് അയാളുടെ ജയിലിൽ ഉണ്ടായിരുന്ന കൂട്ടുപ്രതികളെയും കൂട്ടുപിടിച്ചിട്ട് ഈ പോലീസ് സംഘം ഒരു കള്ളക്കഥ മെനഞ്ഞെടുക്കുകയാണ് ചെയ്തത്. എന്നിട്ട് ഈ പോലീസ് സംഘം ചില മാധ്യമങ്ങളെയും അവർക്ക് ഒത്താശ ചെയ്തു കൊടുക്കുന്ന ചില മാധ്യമ പ്രവർത്തകരെയും കൂട്ടുപിടിച്ച് ഈ കള്ളക്കഥ സാമൂഹ്യ മാധ്യമങ്ങളിലൂടെ പ്രചരിപ്പിക്കുകയും ചെയ്തു. ഇന്ന് കോടതിയിൽ ഈ പോലീസ് സംഘം ഉണ്ടാക്കിയ കള്ളക്കഥ തകരുകയാണ് ചെയ്തത്. ഈ കേസിൽ യഥാർത്ഥ ഗൂഢാലോചന എന്ന് പറയുന്നത് എന്നെ പ്രതിയാക്കാനാണ്. സമൂഹത്തിൽ എന്റെ കരിയർ, എന്റെ ഇമേജ്, എന്റെ ജീവിതം നശിപ്പിക്കാൻ വേണ്ടി ചെയ്തതാണ്. ഇന്ന് എനിക്ക് എന്റെ കൂടെ നിന്ന എല്ലാ കുടുംബാംഗങ്ങളോടും, എന്റെ സുഹൃത്തുക്കളും അവരുടെ കുടുംബങ്ങളോടും, അതുപോലെ എനിക്ക് വേണ്ടി കാണാത്ത കേൾക്കാത്ത ആളുകൾ ഒരുപാട് പേര്, കോടിക്കണക്കിന് ആൾക്കാരെ എനിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചിട്ടുണ്ട്. അവരോടൊക്കെ ഞാൻ ആത്മാർത്ഥമായിട്ടുള്ള നന്ദി പറയുകയാണ്. അതുപോലെ ഈ 9 വർഷത്തോളം എനിക്ക് വേണ്ടി അഹോരാത്രം എനിക്ക് വേണ്ടി അത് ആത്മാർത്ഥമായിട്ട് ഡിഫെൻഡ് ചെയ്ത എൻ്റെ പ്രിയപ്പെട്ട ലോയേഴ്സ്, അതിൽ നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും രാമപിള്ള സാർ, അദ്ദേഹത്തിന് ഞാൻ എൻ്റെ ജീവിതം കടപ്പാട് ആത്മാർത്ഥമായിട്ടുള്ള നന്ദി പറയുകയാണ്. അതുപോലെ അദ്ദേഹത്തിന്റെ കൂടെയുള്ള സുജേഷ് മേനോൻ, പിന്നെ എൻ്റെ കോളേജ് മേറ്റ്, എൻ്റെ സീനിയർ ആയിരുന്ന ഫിലിപ്പ് ടി വർഗീസ്, അദ്ദേഹത്തിന്റെ അസോസിയേറ്റ്സ് ശുഭ, നിത്യ തുടങ്ങിയ മറ്റുള്ള ജൂനിയേഴ്സ്, അതുപോലെ സുപ്രീം കോടതിയിലെ നൂൽ റോത്തഗി സർ, രഞ്ജിത റോത്തഗി, പ്രഗ്യ മാം, വംശി തുടങ്ങിയ മറ്റുള്ള ലോയേഴ്സ്, എല്ലാവരോടും ഞാൻ ആത്മാർത്ഥമായിട്ടുള്ള നന്ദി പറയുന്നു. അതുപോലെ എന്നെ സപ്പോർട്ട് ചെയ്ത് ഈ 9 വർഷക്കാലത്തോളം ജീവിപ്പിച്ച, എന്നെ അത്രയും സപ്പോർട്ട് ചെയ്ത ഒരുപാട് ആളുകളുണ്ട്. അവരുടെ പേരെടുത്ത് പറഞ്ഞാൽ തീരില്ല. അവര് വിവിധ മേഖലയിലുള്ള ആളുകളാണ്. അവരോടെല്ലാം ഈ നിമിഷത്തിൽ ഞാൻ ആത്മാർത്ഥമായിട്ടുള്ള നന്ദി പറയുകയാണ്. എല്ലാവരോടും ഒരുപാട് സന്തോഷം. ഇനി അത് वैक्यं महादेवमन्दिरस्य प्रचुरप्रचारयुक्त अष्टम्योत्सवस्य मुख्यकार्यक्रमः ऋषभव इति यानस्य आनयन प्रचलितम् उत्सवाघोषस्य सप्तमदिनाङ्के एव ऋषभयाने देवस्य आगमनम् एतदनु डिसेम्बर् मासस्य 12 दिनाङ्के एव वैक्यतष्टमी आघोषः भविष्यति. पञ्चाक्षरी मन्त्रेण मुखरितं भवति वैक्यं महादेवमन्दिरं. भगवतः ऋषभवाहनघोषयात्रां दृष्ट्वा दर्शनसायुज्यं प्राप्तं भक्तसहस्राः समागताः सन्ति. महादेवः स्वीयवाहनस्य ऋषभस्य उपरि आगत्य भक्तेभ्यः दर्शनं ददाति इत्येव विश्वासः. रजतरूपेण निर्मितस्य ऋषभरूपवाहनस्य उपरि भगवतः सुवर्णबिम्बम् आनयित्वा घोषयात्रां करोति. तिरुवाभरणं, वस्त्राणि, पुष्पमालाः इत्यादिभिः अलङ्कृत्य घोषयात्रायाः अवकाशीजनानां मूसद्वर्याणां नेतृत्वे 40 मूसद्जनाः वाद्यमेळैः साकं मन्दिरस्य पञ्चप्रदक्षिणं पूर्तीकरोति. गजवीरः सुवर्णछत्राणि, अलङ्कारछत्राणि, वेञ्चामरम्, आलवट्टम् अन्यवाद्यमेळैः साकं घण्टद्वयात्मका घोषयात्रा अभवत्. अष्टमीदर्शनं कृत्वा सायुज्यं प्राप्तं भक्तानां प्रतीक्षायाः अवसरः भवति इतः परम्. वार्तादलं जनम्. वार्तासंस्कृतमत्र सम्बन्धिते अग्रिमवार्तासंस्कृतं श्वः सायं 5:15 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनन्टिवी.com सन्दृश्यतां. शुभं भूयात्.